नमस्कार. आज प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील स्वातंत्र्य समराची वाटचाल या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 5 भागातील दुसरा भाग वाचतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर. भगवती स्वतंत्रता देवीचा असा जय जयकार करीत हिंदभूच्या स्वतंत्रतेसाठी शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन अशी कुलदेवता अष्टभुजा देवीपुढे प्रतिज्ञा केली. स्वातंत्र्याच्या ध्येय प्राप्तीसाठी अभिनव भारताची स्थापना केली आणि इंग्लंडच्या पोटात अगदी लंडनच्या भर चौकात जाऊन क्रांतीचे स्फुल्लिंग पेटतं ठेवलं. हौतात्म्य पत्करण्यास तयार असलेल्या अजिंक्य रणशिलाच्या तरुणांमध्ये नैनम छिद्दंती शस्त्रांचा निर्भय निर्धार ठासून भरला. निवेदिका. अशा तरुणांचा प्रतिनिधी हा मदनलाल धिंग्रा. 1857च्या हुतात्म्यांना अभिवादन असा बिल्ला छातीवर लावून लंडनच्या भर रस्त्यावरून फिरतो आहे मदनलाल. बंगालची फाळणी जाहीर करणारा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन आणि गव्हर्नर ब्रॉमफिल्ड यांना गोळ्या घालून उडवलं पाहिजे होतं. तो बेत थोडक्यात चुकला. आता दुसरा आखलेला बेत सफल झालाच पाहिजे. आजच लंडनच्या जहांगीर हॉलमध्ये होणाऱ्या मेळाव्यात भारत मंत्र्याचे सेक्रेटरी कर्झन वायली येणार आहेत. भारतातील क्रांतिकारकांच्या छळणुकीला हाच जबाबदार आहे. त्याला आज उडवून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिलाच पाहिजे. त्याचा परिणाम देशासाठी हौतात्म्याची वेळ आली आहे ना. स्वातंत्र्यवीर सावरकर. एखाद्याचा तसा निश्चय झाला असेल आणि तो सिद्ध असेल तर मदनलाल हौतात्म्याची वेळ आलीच असली पाहिजे. ये मदनलाल, तुझ्या मनातील सिद्धीसाठी तुला कृतीप्रधान आशीर्वाद देत आहे. मदनलाल आवेगाने निघून जातो आणि हाच आदेश समजून मदनलाल धिंग्राने लंडनच्या भर वस्तीतील जहांगीर हॉलमध्ये कर्झन वायलींचा गोळ्या घालून वध केला. त्याचा परिणाम लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली. त्यावेळी त्याने अगोदरच लिहून ठेवलेले हे निवेदन मदनलाल पार्श्वपडद्यावर धूसर प्रकाशातून कंसपूर्ण. In this attempt, I have consulted none but my own conscience. I have conspired with none but my own duty. A son like myself has nothing else to offer to the mother but his own blood. My only prayer to God therefore is, may I reborn of the same mother, and may I ready for the same cause till the cause is successful. वंदे मातरम. ब्लॅकआउट. प्रवक्ता. हुतात्म्यांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर भारतातील क्रांतिकारकांसाठी गुप्तपणे शस्त्रास्त्रे पाठवण्याचा ओघ चालूच ठेवतात. अनंत कान्हेरे, विष्णू गणेश पिंगळे, खुदीराम बोस, वच्छिलायन अय्यर आदी क्रांतिकारक त्यांच्या प्रेरणेने क्रांतीच्या यज्ञकुंडात आहुती देत असतात. याचे धागेदोरे मिळताच त्यांच्यावर खटला भरण्यासाठी इंग्लंडमधून भारताकडे बोटीतून नेत असताना त्यांनी बोटीतून फ्रान्सच्या किनाऱ्यावर मारलेली ती त्रिखंडात गाजलेली उडी, त्यांना दिलेली जन्मठेप, त्यांचा अंदमानात झालेला अनन्विच्छर स्वातंत्र्य समरात त्यांचे हे सारे जिवंतपणीचे झिजत केलेले बलिदानच असते. निवेदिका. हे भारतीय स्वातंत्र्य समर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे अद्वितीय ऐतिहासिक कार्य दादाभाई नौरोजी यांच्या स्वीय सचिव मादाम कामा यांनी केले. 1908मध्ये युरोपमध्ये भरलेल्या इंटरनॅशनल सोशलिस्ट कॉन्फरन्समध्ये उद्याच्या स्वतंत्र भारताचा तिरंगी झेंडा फडकवून त्यांनी साऱ्या विश्वाला केलेले हे गाजलेले आवाहन. मादाम कामा. ब्रिटिश साम्राज्याची हुकूमत भारतावर चालू राहणे ही अत्यंतिक अनिष्ट घटना आहे.
जगातील 1/5 लोक भारतात राहतात आणि आज ते ब्रिटिश साम्राज्याच्या जुलमाखाली चिरडले जात आहेत. या परिस्थितीत जगातील सर्व प्रेमी व्यक्तींनी भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षात सहकार्य केले पाहिजे. हा तिरंगा भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा आहे. तरुण भारतीय हुतात्म्यांच्या रक्तामुळे या झेंड्याला पावित्र्य प्राप्त झाले आहे. निवेदिका. आणि 1908 सालीच युरोपीय भूमीवर मादाम कामा यांनी फडकवलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या तिरंगी ध्वजाला जगातील सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी प्रणाम करून मानवंदना दिली. प्रवक्ता. तो भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवला जावा म्हणून 1857 पासूनच्या सशस्त्र क्रांतीच्या यज्ञकुंडात आत्मार्पण करणाऱ्या ध्येयधुंद क्रांतिकारकांची झुंज पुढे चालूच राहिली. कालच्या, आजच्या, उद्याच्या क्रांतिकारकांच्या अदम्य, अजिंक्य, दुर्दम्य मनोबलाचा आविष्कार करणारा कालातीत जय जयकार घनगर्ज आवाजात अधिकाधिक आवेशात दुमदुमत राहिला. गर्जा जय जयकार. क्रांतिकारक जथा. साखळदंडात जखडलेल्या क्रांतिकारकांचा समूह आविष्कार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अदय साखळ्या हाता पायात. पोलादाची कायतमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश. पिसेल मनगट परी उरतील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, कधीही तारांचा संभार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत. अन आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात. बद्धकरानी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती. हो उनिया बेहोश धावली ध्येय पथावरती. कधी न पाहिले विश्रांतीस्तव पाहिले न मागे. बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. कशा साई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषकाल. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते. उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. प्रवक्ता. भगतसिंग, भगवतीचरण, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास, सच्चिंद्र सन्याल, अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग या आणि अशा कारागृहातील साखळदंडात जखडलेल्या अनेक क्रांतिकारकांचा फासावर किंवा जन्मठेपेला जाण्यापूर्वीच्या रात्री उद्याच्या स्वातंत्र्याच्या उषक कालासाठी रात्रीच्या गर्भात केलेला हा क्रांतीचा जय जयकार. निवेदिका. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकलं होतं. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उभी केली होती. समाजवादी प्रजासत्ताक हिंदुस्तानची ध्येय घोषणा केली होती.
जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेली निघृण कत्तल, लाला लजपतराय यांना झालेला लाठी प्रहार आणि मृत्यू, साम्यवादांची झालेली धरपकड आणि त्यांना झालेल्या 5 वर्षे ते जन्मठेपेच्या शिक्षा, या सर्व प्रकारच्या दुष्कृत्यांबद्दलचा क्रोध त्यांच्या मनात धुमसतच होता. त्यातच कामगारांच्या लढ्यांना चिरडण्यासाठी येऊ घातलेले अन्यायकारक जुलमी विधेयक, या सर्वांचा प्रातिनिधिक निषेध म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून चर्चा चालू असलेल्या असेंब्लीच्या सभागृहात फेकलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांनी ब्रिटिश शासनाला प्रचंड हादरा दिला आणि भगतसिंगाने कोर्टात दिलेला निर्भय तेज जबाब, यातून तो हादरा शासनाला अधिक तीव्र स्वरूपात जाणवून दिला. कंसात एका बाजूने जस्टिस मिडलटन आणि दुसऱ्या विंगमधून बुलंद घोषणा देत भगतसिंगचा प्रवेश. भगतसिंग, लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन, डाऊन विथ इम्पिरियलिझम. जनरल मिडलटन, ऑर्डर ऑर्डर. मिस्टर भगतसिंग, ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध केलेले तुमचे हे भर असेंब्लीत बॉम्ब फेकून स्फोट करण्याचे आततायी कृत्य कायद्याच्या भाषेत राजद्रोहच म्हटले पाहिजे. भगतसिंग, ब्रिटिश कायदा काहीही म्हणो, मी माझ्या देशाबद्दलचे कर्तव्य केले आहे. बहिऱ्यांना ऐकू जावे असे वाटत असेल तर कानठळ्या बसवणारा आवाज केलाच पाहिजे. न्यायाधीश महाराज, अन्यायाविरुद्ध क्रांती करणे हा मानव जातीचा चिरंतन हक्क आहे. स्वातंत्र्य हा सर्वांचा अविनाशी जन्मसिद्ध हक्क आहे. या उदात्त ध्येयासाठी आम्हाला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही असीम श्रद्धेने स्वागतच करतो. क्रांतीच्या वेदीसमोर आमचे तारुण्य ओवाळून टाकीत आहोत. क्रांती चिरायू हो, क्रांती अमर रहे, इन्किलाब जिंदाबाद. ब्लॅकआउट. न्यायाधीश आणि भगतसिंग तसेच रंगमंचावर. प्रकाश. न्यायाधीश, मिस्टर भगतसिंग, बॉम्बस्फोट खटल्यात त्या तुमच्या आतताई आणि राजद्रोही कृत्याबद्दल दिलेली जन्मठेपीची शिक्षा तुम्ही भोगत आहात. पण आता संगनमत करून सँडर्सचा खून करणे, हे ब्रिटिश राजवट उलथून पाडण्यासाठी कट करणे, याबद्दल हा तुमच्या विरुद्ध दुसरा राजद्रोहाचा खटला सुरू होत आहे. भगतसिंग, क्रांतीवरील निष्ठा किती अभेद्य आणि अजिंक्य असते याचा प्रत्यय या खटल्यातून दिला जाईल. न्यायाधीश महाराज, आम्ही इंग्लंडच्या बादशाहाविरुद्ध युद्ध पुकारले होते, हे खरंच आहे. न्यायाधीश, म्हणूनच मिस्टर भगतसिंग, तुम्हाला आणि बटुकेश्वर दत्त यांना तुमच्या सर्व सहकाऱ्यांसह फासावर लटकवण्याची शिक्षा मी फरमावित आहे. भगतसिंग, लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन, इन्कलाब जिंदाबाद. ब्लॅकआउट. पुन्हा प्रकाश. फक्त भगतसिंग रंगमंचावर. भगतसिंग, फासावर जाण्यापूर्वी मी माझ्या भावाला हे अखेरचे पत्र लिहित आहे. प्रिय बंधू, पहाट होत असताना नियती कशी टाळता येईल? पहाटेच्या प्रकाशासमोर मेणबत्ती विझून जावी, त्याचप्रमाणे मी नाहीसा होतो आहे. मात्र आमचे विचार, आमची श्रद्धा ही विद्युल्लतेप्रमाणे तळपणारी असल्यामुळे सारे जग दिपून जाईल. आणि आई, तिला काय लिहू? भारत मातेलाही काय लिहू? तू न रोना के तू है भगत सिंह की माँ, मर के भी लाल तेरा मरेगा नहीं, घोड़ी चढ़ के तो दुल्हन है लाते सभी, हंस के हर कोई फांसी चढ़ेगा नहीं. ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जा तक लुटा जाएंगे. फूल क्या चीज़ है तेरे कदम में, हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे. ऐ वतन. इथे या एकांकिकेचा दुसरा भाग संपवतो. धन्यवाद.